बाय माझी ओवी, किती छान घातलं उखाणा. निशी ऐकलंस ना, लक्षात ठेव असाच घ्यायचा उखाणा, कळलं ना? काय गो, काय झाला? दडपणीला या दडपणच तुझ्या आयुष्यात एक नवीन आनंद घेऊन येत बघ. हा दडपण तुझ्या आयुष्यात नवीन नाती, नवीन माणसा घेऊन येत, तुझी नवीन ओळख घेऊन येत. आणि काय काळजी करू नकोस. तुझ्या मनात तू चांगुलपणा, विश्वास आणि संस्कारांची शिदोरी असली ना की काहीही मार्ग पार करता येता. आणि मी तर असेच तुझ्यासोबत, होय की नाही? निशी होवी, काही नाही. आता बरीच कामं रवली होता. काय पुण्यवचन होईत आता. त्यानंतर लग्न लागेपर्यंत तुका गौरीवर पुजूक बसूचा लागत. ओवी, तू तेव्हा निशी सोबत थांब, पण आता जरा माझ्यासोबत येतस. जरा काम आहेत गो. चल, खाणं पाठ कर. चल चल निशी, मी आहे. हा, होए, की गाल है सोनियो, आज तुम्हें ऐसे देखकर तो मुझे अपनी शादी की याद आ रही है. मेरा बस चलता ना तो आज अपने बेटे की शादी के लिए इससे भी बढ़िया तैयार हो जाती. नीरज, तू लग्नाला येणार नाही आहेस का? अजून रेडी नाही झालायस? मेघना, उसे नहीं आना है तो नाही येऊन कसं चालेल? आणि साहिल, आपल्याला पत्रिका आली आहे, ते आपले शेजारी आहेत, आपल्याला जायलाच हवं. नीरज, रेडी हो पटकन. मॉम प्लीज, मला अजून काहीही माझ्या मनाविरुद्ध करायला लावू नकोस. मी निशिगंधाचं लग्न होताना नाही बघू शकत. मी प्रॅक्टिसला चाललो. नीरज थांब. नीरज, मला कळतंय सगळं. तुला होणारा त्रास दिसतोय मला, पण मला काय आनंद होतोय हे करताना. त्या मुलीला किंमतच नाहीये, ना तुझ्या प्रेमाची ना तुझ्या भावनांची. मी तिला सतत समजावते, सचदेव आहेत तुमच्या पाठीशी, पण ती ऐकायला तयारच नाही. नीरज, तू हे लग्न होताना बघ, म्हणजे तुझ्यासाठी सगळं संपलेलं असेल. मग त्यानंतर यू कॅन फायनली मूव्ह ऑन. ते मला शक्य नाही, आणि तूही जास्त विचार करू नकोस. निशिगंधा खुश आहे ना, तेवढा पुरा आहे माझ्यासाठी. माझं काय होतंय याची मला पर्वा नाही. नीरज, नीरज, मेघना, मुझे लगता है तुम ये सब ठीक नहीं कर रही हो. ये सब करने की क्या जरूरत है? उनके घर बार बार जाना, ये सब गिफ्ट वगैरह,
हे गिफ्ट तर फक्त नावाला आहे, खरं गिफ्ट वेगळं आहे. फायनली तो दिवस आला ज्याची मी सगळ्यात जास्त वाट बघत होते. निशी हा चॅप्टर आता कायमचा संपेल. प्रेम करण्याचे गट्स नाही आहेत त्या मुलीत, आणि आज मी तिला याची जाणीव करून देणार आहे. ती किती घाबरट आहे, ती किती स्वार्थी आहे यावर नीरज समोर शिक्कामोर्तब होईल. ती खुश आहे तर मला स्वतःची पर्वा नाही असं म्हणाला ना माझा मुलगा. पण मला त्याचीच जास्त पर्वा आहे, आणि त्याच्यासाठी मी आकाश पातळ एक करेन. ये क्या चल रहा है तुम्हारे दिमाग में? माझ्या मुलासाठी मी योग्य तोच विचार करते. मंजू व सगळा नीट बघशील ना? हो उमाताई, आता निशीचं लग्न लागेल ते बघायला तुम्ही नसणार ना. हो ना, आता काय करणार, पद्धतच हा तशी. लेकीचं लग्न लागताना औषध बघायचं नसतं ना. उमाताई, काय नाही, तू सगळा नीट व्यवस्थित बघा. हो मी बघते सगळं. करो नीट ठेवा. ठेवते, काळजी नका करू उमाताई. उमा, अगो काही एक काळजी करू नको. आज एक मोठी जबाबदारी पार पाडणार असस तू. आपला निशी अगदी सुखान राहतला, सगळा चांगला होतला, काही एक वाईट घडूचा नाही, आणि घडूकच नको. जायचे हा, असा कशाक म्हणतास? काय झाला? काय नाही. हो, पोचा पोचा, लवकर पोचा, वाट बघतोय. हा हा. ती दिवसांनी दिसलात बरा ना. नमस्कार. झाली का मुहूर्ताची वेळ? एक मिनिट येवा तुम्ही. हो. या काय एवढ्या जवळ राहतात आणि उशिरा येतात? हा काय बरा नाही. हा काय हा? हे सगळं तुमच्यासाठी गिफ्ट आहे. हा? एवढा सगळा कशासाठी? या हो, तुमच्यासाठीच आहे. लई झोड दिसता. आ? हा, इकडे या, इकडे या. इकडे या. नमस्कार. या बघा, यांनी काय आणलं एवढं. हो. हा, आतमध्ये ठेवू चढा. तुम्ही येवा ना आतमध्ये. हा, एकदम मुहूर्तावर इला जा तुम्ही. हा, आता थोड्या वेळाने लग्न लागणार. हा. अरे वा, नवरी मुलगी कुठे आहे? ती गौरी हार पुसता हा तिच्या खोलीत. ओके. हा हा, येतंय. हा.
ओवी, तुम्ही किती छान दिसतेस तू. थँक्यू. बघ, काहीतरी सांगायला आले आणि विसरून गेले. तुला बाहेर बोलवलंय तेच सांगायला आले होते. मला हो. बट मला तर निशी सोबत थांबायला सांगितलंय. आय मीन तिला बोलायचं नाहीये ना, सो काही हेल्प लागली तर. असं आहे का? मग एक काम कर, तू जा, मी थोडा वेळ थांबते तिच्यासोबत. शुअर? डोंट वरी. ओके. निशी, मी आलेच हं. गौरीहर पूजन करतेस? कर. थोड्या वेळाने तुला लग्नासाठी पण उभं राहावं लागेल. लग्न लागेल, अक्षता पडते, पण मागचं सगळं विसरून तू सुखाने संसाराला लाग. शेवटी माझ्या नीरजसाठी तुझं सुख महत्वाचं आहे. काय योग आहे हा. तू इकडे तुझं लग्न नीट व्हावं, तुझा संसार सुखाचा व्हावा यासाठी इकडे गौरीहर पूजन करायला मौन धरलंयस, आणि तिकडे त्याने तुझ्यासाठी आमच्याशी बोलणं सोडून दिलं. गप्प गप्प असतो ग, कुणाशी काहीच बोलत नाही. पण काही हरकत नाही, तू खुश आहेस ना, ते महत्वाचं आहे. तू उपास धरला असशील ना, म्हणजे इथे तू उपाशी, तिथे माझा नीरज उपाशी. त्याने तर जेवणच सोडलंय. मी त्याला समजावलं, झालं गेलं सगळं विसरून जा आणि एक नवीन आयुष्याची सुरुवात कर, जशी तू केली आहेस. बट ऑब्वियस करणारच ना तू तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात, कारण त्यात तुझं सुख आहे. पण माझा नीरज मात्र तुझ्यातच अडकलाय. मी त्याला विचारलं होतं की अशी किती दिवसांची तुमची भेट आहे, असं किती तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. म्हणजे त्याचं अजूनही प्रेम आहे तुझ्यावर, पण तू सगळं विसरून पुढे चालली आहेस ना. आणि माझा नीरज मात्र त्याचं जग थांबल्यासारखं तिथेच उभा आहे. तो म्हणाला, माझ्या जीवात जीव असेपर्यंत निशीशिवाय मी कुणाचाही विचार करणार नाही. पण कमाल तर याची वाटते की तू जसं तुझ्या आई वडिलांचं ऐकलंस आणि नीरजला विसरून तू ह्या लग्नाला तयार झालीस, तसं तू आमचं ऐकून तुला का विसरत नाहीये हेच मला कळत नाहीये. म्हणून तर मी त्याला म्हणाले, तू चल लग्नाला, लग्न होताना बघ, म्हणजे सत्य काय आहे तुला समजेल. आणि समजेल की निशिगंधा हा विषय आता त्याच्यासाठी कायमचा संपलेला आहे. पण नाही ना, त्याला हा विषय संपवायचाच नाहीये. म्हणून तो तुझ्या लग्नाला न येता सरळ निघून गेला घरातून. मला त्याची काळजी वाटते. शेवटी आईलाच लेकराची काळजी वाटणार ना.
दुसरं कोणाला काही वाटणार आहे का त्याच्याबद्दल? दुसरं कोणी कशाला? तुला तरी पाजर फुटणार आहे का? नाही ना. शेवटी तुझ्यासाठी, तुझ्या घरच्यांसाठी तुझं सुख महत्वाचं, आणि तुझ्या सुखासाठीच माझा लेक लांब आहे तुझ्यापासून. पण त्याच्या मनात तू कायम असशील, फक्त त्याच्या सोबत नसशील. तुझी तरी काय चूक? वडिलांचा शब्द मोडता येत नाही आणि प्रेमाचे शब्द मोठ्याने बोलता येत नाही. पण तूच विचार कर, तू उद्यापासून खरंच सुखी राहणार आहेस का? कसा करशील तू श्रीनू सोबत संसार? ही फसवणूक आहे. हो, फसवणूक. ही जर सगळ्यांची फसवणूक केलीस तर तू अजून चुकीची ठरशील. त्यामुळे तुझ्या मनाचं ऐक. सगळ्यांवर अन्याय करण्यापेक्षा तुझं खरं सुख कशात आहे ह्याचा विचार कर. जसा माझा मुलगा तुझा विचार करतो तसा तू त्याचा एकदा विचार कर. अगं, तो निघून गेलाय कुठेतरी. कुठे गेलाय, का गेलाय, कुणालाच काहीच सांगून गेला नाहीये. मला त्याची भीती वाटते. वरून दिसत नसला तरी खूप हळवाय ग माझा नीरज. उद्या त्याला काही झालं तर आम्ही कुठे जायचं? निशी खरं सांग, तू त्याच्याशिवाय जगू शकशील? नाही, मी तुझ्या सुखाच्या आड येणार नाही. पण सुख अनुभवण्यासाठी ते नेमकं कशात आहे हे तर कळायला हवं ना. निशी, लक्षात ठेव, मनाविरुद्ध जगत राहणं ते जगणं नसतं. तू आज जगशील पण नंतर रोजचं मरण ओढावून घेशील. बघ, विचार कर. आणि हो, माझ्या नीरजचं काही बरं वाईट झालं तर त्याला तू कारणीभूत असशील. मिस निशिगंधा खोत, will you marry me? नाही, असं नाही होऊ शकत. काय म्हणतेस तू? सर, माझं लग्न ठरलंय. म्हणजे तुझे बाबा म्हणतायत म्हणून तू एका अनोळखी मुलाशी लग्न करायला तयार झाली? श्रीनू, माझ्या आत्याचा मुलगा. अगं, मग नकार दे ना त्याला. सर, ते आता शक्य नाहीये. अगं, तर काय झालं? कारण माझ्या दादांनी माझं लग्न ठरवलंय. असं होत नाही निशिगंधा. अरे सर, मला माफ करा. इथे तू उपाशी, तिथे माझा नीरज उपाशी. त्याने तर जेवणच सोडलंय. त्याचं अजूनही प्रेम आहे तुझ्यावर, पण तू सगळं विसरून पुढे चालली आहेस ना. आणि माझा नीरज मात्र त्याचं जग थांबल्यासारखं तिथेच उभा आहे. माझ्या नीरजचं काही बरं वाईट झालं तर त्याला तू कारणीभूत असशील.